मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट. आणि माझ्या लाडकी बहीण याच्याबद्दल मोठी अपडेट आलेले आहे, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ हा बघत आहात. तर माझी लाडकी बहीण यांच्यासाठी एक अत्यंत 12वा जो हप्ता आहे त्याचबरोबर त्यांना थोडी अपडेट आलेली आहे. हा जूनचा हप्ता त्याचबरोबर अपडेट देखील आहे. हे अपडेट काय आहे, ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप नका करू, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजल्यानंतर तुम्ही काय निर्णय घेतील ते व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. कसं काय तुमचं आणि इन्कम टॅक्स म्हणजे डेटाबेस पूर्ण तुमची तपासणी छाननी सुरू झालेली आहे. तर तुमचं थोडंसं डोकादुखी ज्यांनी चुकीचा निर्णय घेतलेला आहे अशासाठी चुकीचा म्हणजे डोकंदुखीचं कारण ठरणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये पुढे बघूया. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर इथं तुम्ही बघू शकता स्पष्ट त्यांनी काय दिलेलं आहे. इथे मी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता काय दिलेलं आहे की लाडकी बहीण योजना तब्बल 20 लाख लाडक्या बहिणींनी सरकारच्या रडावर इन्कम टॅक्स डेटा आला, तपासणी सुरू. म्हणजे इन्कम टॅक्स जी भरत आहे त्यांचा तिथं उल्लेख झालेला आहे. त्याचबरोबर तपासणी देखील सुरू झालेली. ज्यांचं 2.5 लाखाच्या वरती इन्कम आहे अशा लाडकी बहिणीसाठी त्यांनी फॉर्म भरलेला होता आणि ते देखील रडावर आहे आणि त्यांची तपासणी सुरू झालेली आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही आयकर भरणाऱ्या महिला जर लाभार्थी यादीत सापडल्या तर त्यांची नावे स्वसंचित पद्धतीने योजनेतून वगळण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं जर आयकर म्हणजे टॅक्स भरत असाल आणि त्यांचं जर यादीमध्ये नाव आलं तर त्यांना हटवण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ही बातमी खरी आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की पुणे न्यूज आहे. त्याचबरोबर इथं देखील बघू शकता तुम्ही की माझी लाडकी बहीण योजने ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाची योजना आहे. म्हणजे जसं की ज्या लाडकी बहिणींना हातभार लावण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे की त्यांना 2 पैसे मिळतील आणि त्यांना हातभार होईल संसाराला. त्यांचा जी गाडी आहे ती हळूहळू थोडी चालू राहील आणि त्यांचं स्वरोजगार कुठल्याही प्रकारचं त्यांना आर्थिक थोडी मदत होईल अशा कारणाने त्यांनी चालू केलं आहे. पण त्यांनी काही महिलांनी ज्या टॅक्स भरतात त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे त्याचा आणि ते असे करू नये. कारण की लाडक्या बहिणींना 2 पैसे मिळत आहेत ते त्यांना मिळू द्या अशी माझी विनंती आहे लाडक्या बहिणीतर्फे. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता खाली दिलेलं आहे बघा राज्यभरात. इथं परत बघू शकता तुम्ही की राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण यात आर्थिक समस्या महिलांनी लाभ घेतलेल्या तक्रारी समोर आल्या आहेत. म्हणजे बऱ्याच तक्रारी त्यांच्या समोर आलेल्या आहेत. अशा कारणाने त्यांनी पडताळणी सुरू केलेली आहे. आणि डेटा विभाग आयकर आता तुम्ही बघू शकता की आयकर विभागाकडून आयकर विभागाच्या डेटावर छाननी जोरात सुरू झालं आहे. म्हणजे त्यांनी चालू केलेलं आहे, त्यांनी छाननी सुरू केले असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर यापूर्वीच्या राज्यातील इथे तुम्ही बघू शकता यापूर्वीच्या राज्यातील अंदाजे 2000 शासकीय महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेतल्याच्या उघड झाल्यानंतर त्याची नावे वगळण्यात आले. म्हणजे यापूर्वी 2000च्या आसपास त्यांनी समोर आलेल्या होत्या ज्या महिला सरकारी कर्मचारी होत्या आणि त्यांनी लाभ घेत होत्या. पण असे करू नये अशी माझी देखील विनंती आहे की लाभार्थ्यांसाठी मिळत आहे तर असं करू नये. त्याचबरोबर इथं त्यांनी म्हटलेलं आहे की राज्य सरकार इथं बघू शकता तुम्ही खाली दिलेलं आहे की राज्य सरकारने यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केलं असून त्यात लाभार्थ्यांची यादी आहे. त्या यादीतील तुलना आयकर विभागाकडे डेटा सोबत केली जाणार आहे. म्हणजे त्यांनी आता सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. 3 जूनपासून केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडे सोपवण्यात येणार आहे आणि महिलांचं तपासणी चालू केलेलं आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर ही योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2024मध्ये सुरू केलेली आहे. त्याचबरोबर 15 जुलै होती परंतु प्रसिद्धात लक्षात घेते मुदतवाढ 31पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत अर्ज स्वीकारले गेले होते. तर
याच्यामध्ये टॅक्स भरणाऱ्या छाननी सुरू आहे. इथं बघू शकता, इथं छाननी त्यांनी सुरू केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेतील इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची छाननी सुरू आहे. तर माझे देखील म्हणणं आहे की असं त्यांनी करू नये की माझ्या लाडकी बहिणींना हे 2 पैसे मिळत आहे, त्यांना थोडा आर्थिक प्रबळ रोजगार त्यांचा थोडा कमी होत आहे, त्यांना घराला संसाराला हातभार लागत आहे. तर एवढे बोल. जय हिंद, जय महाराष्ट्र.